मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. भरतकामाच्या आजच्या व्हिडिओत आपण काश्मीरी टाका, फेदर स्टिच आणि बुलियन स्टिच म्हणजेच अळीचा टाका या टाक्यांची ओळख करून घेणार आहोत. हे तिन्ही टाके खूप सुंदर आहेत. प्रत्येकाचा वापर वेगवेगळा आहे. प्रत्येक टाक्याचं स्वतःचं असं वेगळं वैशिष्ट्य आहे. काश्मीरी टाका भरतकामातील एक लोकप्रिय टाका आहे. बहुतेक वेळा हा टाका फुलांच्या पाकळ्या भरण्यासाठी वापरतात. फुलांव्यतिरिक्त इतर छोटे छोटे आकार भरण्यासाठी हा टाका आपण वापरू शकतो. काश्मीरी टाका कसा करायचा त्याचा नमुना आपण बघूया. प्रात्यक्षिक बघितल्यानंतर आता आपण काश्मीरी टाक्याने या फुलाच्या पाकळ्या भरून घेऊया. या पाकळीत सुई वरच्या बाजूने बाहेर काढूया. पाकळी वर निमुळती आहे म्हणून टाका जरा छोटा छोटा घालायचा. हा टाका क्रिस क्रॉस सारखा दिसतो. आता पहिली पाकळी झाली आहे. दोरा खाली नेऊन लगेच दुसरी पाकळी वरच्या बाजूपासून सुरू करूया. एकदा हात बसला की हे भरतकाम भरभर होतं. हा एक सोपा टाका आहे आणि दिसायलाही सुंदर आहे.
फुलाच्या मधला गोल भाग आपण भरून घेऊया. आता आपण फेदर स्टिच बघूया. हा टाका एखाद्या निवडुंगासारखा दिसतो. कुठल्याही मोठ्या नक्षीमध्ये फेदर स्टिच घालून त्या नक्षीची शोभा आपण वाढवू शकतो. गवत, झाडं, निवडुंग दाखवण्यासाठी या टाक्याचा चांगल्या पद्धतीने वापर करता येतो. हा टाका घालण्यासाठी आपण 3 रेषा आखून घेऊया, म्हणजे टाका घालणं सोपं जातं. आता आपण 3 धागे घेतले आहेत. नक्षीप्रमाणे हे धागे आपण कमी जास्त करू शकतो. नाजूक नक्षी किंवा साडीवर नाजूक भरतकाम करताना 1-2 धागे घ्यावेत, म्हणजे भरतकाम नाजूक दिसतं. शक्यतो फेदर स्टिच एका रेषेत घेतात. ज्या बाजूला टाका हवा त्या बाजूला दोरा धरून ठेवायचा. एकदा डावीकडे टाका घेतला की पुढचा टाका उजवीकडे घ्यायचा. सुंदर किनारीसाठी, वेलबुट्टीसाठी, आडव्या उभ्या भरतकामासाठी फेदर स्टिच वापरला जातो. हा परस्पर जोडल्या गेलेल्या व्ही अक्षरासारखा दिसतो.
आता आपण फेदर स्टिचचा अजून एक प्रकार बघूया. यात दोन्ही बाजूला व्ही येतो. नक्षीमध्ये गवत दाखवण्यासाठी या फेदर स्टिचचा प्रकार योग्य आहे. हा एक खूप सोपा आणि पटकन होणारा टाका आहे. हा टाका करताना दोरा जास्त ओढला जाऊ नये याची काळजी घ्यायला हवी. या टाक्याचे बरेच उपयोग करता येतात. उदाहरणार्थ, हे टाके कोणत्याही प्रकारच्या बॉर्डरसाठी खरोखर छान दिसतात. हे टाके घालायला खूप सोपे आहेत आणि मोहक दिसतात. ड्रेस किंवा साडीच्या काठावर हा टाका सुंदर दिसतो. साधारणपणे देठं, वेली आणि फांद्या या टाक्यांद्वारे बनवता येतात. फुलं असलेली एक सुंदर वनस्पती तयार करण्यासाठी आपण फेदर स्टिचच्या टोकांवर फ्रेंच नॉट बनवू शकतो. बरेच वेळा फेदर स्टिच आणि फ्रेंच नॉट एकत्र खूप चांगल्या पद्धतीने वापरला जातो. हे टाके रजाई आणि ब्लँकेटवरही उत्तम दिसतात. यानंतर आपण बुलियन स्टिच बघणार आहोत. बुलियन स्टिचला अळीचा टाका असं म्हणतात. हा टाका जाड दोरा घेतल्यास उठावदार दिसतो. सुई कापडातून वर काढली की जिथे काढली आहे तिथे डाव्या हाताच्या बोटात धरून ठेवायची आणि उजव्या हाताने दोऱ्याने सुईला वेढा द्यायचा. असे 7-8 वेढे घालायचे. हे करत असताना बोटाने हलकसं धरून ठेवायचं. नंतर सुई दोऱ्यासकट वर ओढून घ्यायची. रेषेच्या दुसऱ्या बाजूला सुई खाली घालायची. हा एक टाका पूर्ण झाला. हा टाका अगदी अळीसारखा दिसतो म्हणून त्याला अळीचा टाका असं म्हणतात. सुई ओढताना काळजीपूर्वक ओढावी, नाहीतर दोऱ्याला गाठ बसण्याची शक्यता असते.
आता आपण अळीच्या टाक्यापासून गुलाबाचं फूल कसं बनवायचं ते बघूया. त्यासाठी पेन्सिलने नुसत्या रेषा आखून घेतल्या आहेत. गुलाबाच्या पाकळ्या करताना आपण फिक्या आणि गडद छटा दाखवूया. सुरुवात आपण फिक्या रंगाने करणार आहोत. आपण सुईमध्ये 3 धागे घेतले आहेत. यासाठी मध्यम जाड सुई घेतली आहे. सुई कापडातून खालून वर काढली की तिथे डाव्या हाताच्या बोटात धरून ठेवायची आणि उजव्या हाताने दोऱ्याने सुईला वेढे घालायचे. सुईला 7-8 वेढे देऊन रेषेच्या वरच्या बाजूकडून सुई कपड्याच्या खाली घातली. ही झाली पहिली पाकळी. आता याच्या शेजारची पाकळी करून घेऊया. सुईला वेढे घालताना जरा सैलसर घालायचे. पाकळी जितकी लांब हवी आहे तितके वेढे घालायचे. पाकळी जास्त लांब हवी असेल तर जास्त वेढे घालायचे. छोटी पाकळी हवी असेल तर कमी वेढे घालायचे. ही पाकळी आपण 5-6 वेढे देऊन केली आहे. तुम्ही बघितलं असेल की फुलाच्या सगळ्याच पाकळ्या सारख्या नसतात. एखादी मोठी तर एखादी छोटी असू शकते. म्हणजे एखाद दुसरा टाका कमी जास्त झाला तरी चालतं. ते नैसर्गिक दिसतं. आता आपण त्याच गुलाबाच्या आजूबाजूच्या काही पाकळ्या करून घेऊया.
आता थोडे गडद रंगाचे दोरे आपण घेऊया. हे 3 दोरे आपण एकत्र घेतले आहेत. दोन्ही बाजूला एक एक अशी पाकळी करूया, म्हणजे शेडिंग नीट दिसेल. आता आपण गुलाबाच्या फुलाचा खालचा कोश भरून घेऊया. त्यासाठी आपण स्टेम स्टिच वापरूया. या स्टेमला बुलियन स्टिचने 2 पानं करूया. म्हणजेच पानासाठी 2 अळीचे टाके घालूया.
बघा तर अळीचा टाका वापरून आपण फूल आणि पान तयार केलं आहे.